नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी मनीषा आणि माझ्या मिनी व्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. काल होती मकर संक्रांती आणि मकर संक्रांतीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. तर हा व्लॉग होता कालचा. तर काल मी सकाळी उठून पहिले झाडून घेतला, झाडल्यानंतर इथे पुसला आणि पुसल्यानंतर मस्तपैकी रांगोळी काढून घेतली. तर मस्तपैकी पतंगची रांगोळी काढली इथे आणि नंतर मग आंघोळ वगैरे केली. आंघोळ केल्यानंतर मग मी इथे सुगड भरले. मध्ये खाली मी गहू टाकले. गव्हामध्ये एक याच्यामध्ये वाटाण्याच्या शेंगा, एक याच्यात गाजर, एका याच्यात वालाच्या शेंगा आणि एका याच्यात पेंडी आणि लाडू तिळाचा. तर अशी सुगड भरून मग ते देवापाशी ठेवली आणि त्याची पूजा केली. झाली नंतर आरती करून घेतली. नंतर मग कपूर दिले आणि नैवेद्य बनवला होता. आज खिचडी, वालाच्या शेंगाची भाजी आणि भाकरी. तर हेच बनवतात आज आमच्याकडे सकाळी. मग संध्याकाळी सण करतात. तर मी पूजा करून गेली. नंतर मी काही सामान आणायला, आईसाठी वाणाचं सामान आणायचं होतं आणि काही क्रिशाच्या लोटसाठी पण सामान आणायचं होतं आणि वेदसाठी काही प्रिंट आउट काढायचे होते स्कूलचे. तर ते वगैरे करून मग मी घरी आली. पण आईला काही वाणाचं पटलं नाही म्हणून ते मी परत नेऊन देईन. काय आणलं वाणाचे उद्याच्या व्हिडिओ मध्ये शेअर करते. तसे तर पहिले वाण तेव्हापाशीच ठेवते, पण मी आणूनच नव्हते दिले म्हणून आईने ठेवले नाही. हे झाले सकाळचे नैवेद्य. मग संध्याकाळी आम्ही सण करतो म्हणून मग सगळं काही बनवतो जेवणात. लहानपणीपासून आईची अशीच पूजा बघत आली आणि मी पण अशी. पण लग्न होऊन गेल्यावर आमच्याकडे असं करत नाही, आमच्याकडे तसं करत नाही. तर हे त्यांच्यानुसारच मग आपल्याला चालावं लागते आणि आपण जसं करतो ते सगळं सोडावं लागते. रात्रीच्या जेवणामध्ये बनलं होतं गाजरचा हलवा, डाळ भात, वांग्याची भाजी, कढी आणि पुरी भाजी. आणि हे मग नैवेद्य दाखवलं देवाला आणि मग आम्ही पण जेवण केलं. बाय.